नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। या व्लॉगमध्ये आपण चाललो आहे दौलताबादचा किल्ला पाहायला, ज्याला की आपण देवगिरी किल्ला पण म्हणतो। मित्रांनो, हा जो किल्ला आहे ना, हा 12व्या शतकातला किल्ला आहे, ज्याला यादव घराण्याने बांधलेलं होतं। पण त्याच्यानंतरला याच्यावर काही भरपूर युद्ध झाले आणि 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खलजीने याचं नाव बदलून दौलताबाद किल्ला हे ठेवलेलं होतं। आणि हा जो किल्ला आहे ना मित्रांनो, हा टोटल 850 वर्षापासून म्हणजे 838 वर्षापासून हा किल्ला ॲज इट इज जशाच्या तसा आहे। यादव घराण्याच्या काळात बांधलेला किल्ला होता, तेव्हापासून हा किल्ला ॲज इट इज आहे। आणि आज तुम्ही या किल्ल्याची अवस्था बघू शकता आणि ही होणं म्हणजे साहजिक आहे, कारण या किल्ल्यानं भरपूर काही लढाया बघितल्या आहेत। त्याच्यानंतरला या किल्ल्यावर झालेले जे हल्ले होते, त्याच्यानंतरला 850 वर्षाचा प्रवास म्हणजे साधा नसतो। या पूर्ण प्रवासामध्ये हवा, पाणी, वादळ, पाऊस, वारा या सगळ्या गोष्टी या किल्ल्याने बघितलेल्या आहेत, सहन केलेल्या आहेत। पण आपलं आता इथे एकच काम बनतं मित्रांनो, ते म्हणजे अशा संस्कृतीच्या ठिकाणी ना आपण घाण केली नाही पाहिजे, आपण तिथं काही कचरा वगैरे पसरवला नाही पाहिजे। जर दिसत असेल तर तो उचलला पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती आपण नाही जपली तर दुसरं कोणीच नाही जपू शकणार। त्याच्यामुळे आपल्याला आपली संस्कृती काही करून जपायची आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी भरपूर काही तिथले स्पॉट दाखवतो, ज्या ठिकाणी आताच्या कंडिशनला रिन्यू केलेले आहेत। रिन्यू म्हणजे रिन्यू तसं नाही, म्हणजे काही लोकेशनला स्पेसिफिक गोष्टी जे आहेत थोड्या घडून आणलेल्या आहेत। जे काही तुटून पडलं होतं तिथं थोडंसं रिन्यू केल्यासारखं काम केलं आहे आणि काही ठिकाणी नावं वगैरे दिलेत। तर ह्यांची मी टोटल माहिती देईन। त्याच्यानंतर तिथे एक स्कॅनर भेटतं, तो स्कॅन करून तुम्ही त्याचा पूर्ण इतिहास जो आहे तो वाचू शकता मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दौलताबाद किल्ल्याबद्दलची चांगली माहिती भेटेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्की तुम्ही एकदा तर ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी या, जेणेकरून तुम्हाला आपली संस्कृती कशी होती, आपल्या राजांनी म्हणजे त्या टाईमला यादवांनी कशी म्हणजे हे केलं होतं, कसं बांधकाम होतं। आणि त्याचमुळे तुम्हाला हे पण दिसून येईल का जेव्हा मुघलांनी वगैरे त्याच्यावर हल्ला वगैरे केला तरीसुद्धा हे जे आहे ना ॲज इट इज आहे, म्हणजे जसे तशा आहे, जास्तीत जास्त प्रमाणात सेफ आहे। तर आपलं एवढंच काम म्हणतं मित्रांनो, आता जे आता या संस्कृतीला जपणं आणि ही संस्कृती आपल्या पिढ्यानपिढ्या दाखवणं। नाहीतर मग कसं होईल, जर ही संस्कृती जर नाही राहिली तर आपल्या पिढ्यांना काही समजूनच येणार नाही। त्याच्यामुळे ही संस्कृती जपली पाहिजे। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आवडलं तर चांगल्या कमेंट करा। आणि जर माझ्याकडनं चुकून हुकून काही गोष्टी जर सांगण्यात आल्या असतील, नाही तर काही जर चुकून बोललो गेला असेल तर मला माफ़ करा। माझा असा काही हेतू नाही आहे का व्हिडिओ चुकीचा बनवायचा, याच्यामध्ये काही गोष्टी रॉंग टाकायच्या। पण जर चुकून हुकून काही बोललो असेल, काही बोलण्यात आलं तर मला माफ़ करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धन्यवाद। मी हा जो चार मिनार आहे ना, जो माझ्या मागे दिसतोय, मी या चार मिनारबद्दलच बघत होतो। याचं नाव मला लक्षातच येत नव्हतं। आणि हा जो चार मिनार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला जी छोटी थोडक्यात माहिती देईन, ती माहिती म्हणजे मी नाही सांगणार, इथं लिहिलेली आहे। त्याच माहितीचा मी तुम्हाला एक पोस्टरवरचा एक फोटो देईन। तोफ संग्रहालय। तर आता जे आपण तोफ संग्रहालय आहे, इथं जे आहे तिथं सगळ्या तोफा आहेत आणि इथं पूर्ण संग्रहालय होतं त्या तोफांचं। तर इथं आपण हे तोफ संग्रहालय तुम्हाला दाखवणार आहे। पहिले तुम्ही ग्रीन बघू शकताय, पूर्ण चांगलं केलं आहे। पावसाळ्यामुळे वाटतंय का माहिती। मित्रांनो, हे त्या टाईमला होतं, पण आजच्या डेटला बाहेर याची पाटी वगैरे काही लावली नाही। आता जिथं आपण चाललो आहे तिथं आता आपण आतमध्ये जाऊन बघतोय तर काय पूर्ण जे पूर्ण म्हणजे हाती घोडे इथं लावत असतील एखाद्या वेळेस। नाही म्हणलं तर मग इथं सभा वगैरे काही भरत असेल का आपल्याला आयडिया नाही। आता आपल्याला इतकी काही माहिती नाही या गोष्टीची। तर आपण इथं जे खांब दिसत होते इथं आलो आहे, इथं बघतोय तर पलीकडच्या साईडला आपल्याला काही माणसं दिसत आहेत। आपण एकदा तिथं चेक करूया नेमकं आहे काय, कारण तिथं पूर्ण अशी लाईन दिसते ना। तर मित्रांनो, इथं देवीचं मंदिर आहे, भारत माता मंदिर म्हणून लिहिलेलं। तर मित्रांनो, जे तुम्हाला मी केव दाखवला होता तिथून आता आपण एक्झिट करणार आहे। आणि हा जो एक्झिट आहे हा डायरेक्टली अपोजिट साईडला ओपन होतो, असं नाही का हा इथंच ओपन होतो आहे। त्याची अपोजिट साईड पण मी तुम्हाला दाखवून, मी आता त्या साईडने आलो होतो आणि आता जे आपण ह्या साईडनं बाहेर पडणार आहे। हे बघा, हा एक केव आहे।
मित्रांनो, जी आतमध्ये आपण भारत माता मंदिर बघितलं आहे ना, ती जी देवी बघितली आहे ना, तर त्या देवीचं इथं जे इथं पूर्ण हे डिटेलिंग दिली नेमकं कसं काय. आणि हा जो आहे आता हा केव बघू शकता. विशाल, हा कुठला होता? हातीचा होता का? तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता हाती तालाब आहे, किती मोठं तालाब आहे. आणि याला चारही साईडनं जे आहेत पायऱ्या आहेत हातीला पाणी आणून पाजण्यासाठी. मित्रांनो, हाती तालाब याचा आपण शब्दशः अर्थ घेतला का हातीला पाणी वगैरे देण्यासाठी हे तालाब बांधलेला असेल. पण जेव्हा मी एखाद्याला विचारलं ते मला म्हणतात का ज्या वेळेस कोणी गुन्हा करत होता आणि त्याला हातीच्या पायी देण्यात येत होतं त्याच्यासाठी हे बांधलेलं ठिकाण आहे. आणि खालच्या साईडनं दरवाजा आहे त्याला इथं सजेला घेऊन जाण्यासाठी. आता मित्रांनो, आपण शब्दशः अर्थ घेतला नेमका आपल्याला माहिती नाही, तीच गोष्ट आहे पाण्यासाठी आहे का सजेसाठी. मित्रांनो, ही सरस्वती विहीर, ही जी बावडी आहे, मी तुम्हाला सांगितलं की बावडी आहे म्हणून. आता हे बघा, ही जे इथं कबर आहे मित्रांनो, कोणाची आता माहिती नाही मला, पण इथं जे आहे ना ही कबर आहे. मित्रांनो, आता पाईप वगैरे टाकून पाणी वगैरे काढण्यासाठी हे केले, पण ही किती खोल आहे याचा अंदाज काहीच नाही आहे. पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे बांधण्याचं, जे कला आहे ना, ती कला एक नंबर आहे. आणि ते जे दिसतं आहे ना तिथं बहुतेक दरवाजा होता. आणि हा जो आहे हा गुप्त मार्ग पण असू शकतो, हा डायरेक्टली कनेक्ट असू शकतो वरती महालामध्ये. म्हणजे डायरेक्टली ज्यांना म्हणजे त्या टाईमला जर पाणी वगैरे काही घेऊन यायचं असेल तर हा असू शकतो. नाही ते तर नंतर बांधलेलं दिसाले काय. मित्रांनो, इथं पण आहे बघा. आता हे याचं पण काय मला माहिती नाही. याचं जे वैशिष्ट्य आहे ना हे आपल्याला नेमकं पूर्ण माहिती नाही आहे. इथं एक गाईड पाहिजे जो पूर्णच्या पूर्ण डिटेलिंग आपल्याला देईल. पण आपल्यासोबत आता इथं गाईड वगैरे कोणी नाही, त्याच्यामुळं आपल्याला जेवढी आयडिया आहे त्या आयडियाच्या हिशोबानं मी सगळ्या गोष्टी सांगतोय. आणि जर तुम्हाला जर वाटत असेल का बाबा मी चुकीचं काय सांगतोय तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगून क्लिअर करा, म्हणजे मला पण थोड्या काही गोष्टी समजून येतील. आणि हा जो व्ह्यू आहे ना हा आपण सरस्वती बावडी म्हणून इथं आहे, त्याची पूर्ण माहिती पण आहे. ती पण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेन सरस्वती बावडीची. आणि मी पण घर जाऊन वाचीन नेमकं सरस्वती बावडी आहे काय. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला आता बाहेरची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि सगळे जे पोस्टर होते त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सगळे लोकेशन तिथले दाखवलेले का सरस्वती बावडी काय आहे, हातीचं तलाव काय आहे, त्याच्यानंतरला चारमिनार कसा दिसतो, त्याचं म्हणजे पूर्ण जो हे होतं त्याची पूर्ण जी माहिती होती डिटेलिंग वगैरे ही मी तुम्हाला तिथंच दिलेली आहे. आता आपण आतमधलं व्ह्यू बघूया. आतमध्ये येताना जो मेन गेट होता तिथं जे हे दिसत आहे, तिथं जे सैनिक वगैरे बसत असतील त्यांच्यासाठी तिथं पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. आणि आता आपण इथनं चाललो आहे वरती. हे बघा मित्रांनो, जे साईडला जे दिसत आहे तिथं पंथी वगैरे काय दिवाबत्तीची वगैरे सोय, हे बाकी सगळं जे आहे सगळं तिथं राहणाऱ्या जे आपले सैनिक वगैरे असतील त्यांच्यासाठी तिथं राहण्याची सोय केलेली होती. मित्रांनो, एक गोष्ट अशी, हा जो किल्ला आहे ना मित्रांनो, किल्ला एक नंबर आहे. तुम्ही इथं नक्की भेट द्या, कारण इथलं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील. त्या टाईमचं जे बांधकाम आहे, कसं बांधकाम असेल काय नाही हे तुम्हाला सगळं बघितल्याशिवाय समजणार नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला आपल्या म्हणजे पहिलेचे जितके पण लोक होते त्यांची तुम्हाला हे कळणार नाही, कला कळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथं नक्की भेट द्या. आणि आता जो आलो आहे आपण इथं चिनी महाल म्हणून आहे. आणि आतमध्ये चिनी महाल, बाहेरच्या साईडला जितकं पण आहे ना हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि इथं एक स्कॅम झाला. इथं साईडला जे आहे ना लोकांनी डस्टबिन वगैरे ठेवली आहे तरीसुद्धा इथं कचरा फेकतात. इथं पाण्याच्या बाटल्या अशाच फेकतात. आता त्या पाण्याच्या बाटल्या वगैरे आता आपण उचलून दिल्या फेकून एकदाच्या. कारण मित्रांनो, इथं येऊन तुम्ही अशी घाण करत जाऊ नका. तुम्ही इथं घाण करताय त्याच्यामुळं आपली संस्कृती अशीच खराब होऊन जाती. तर तरी पण ह्या वेळेस जे आहे ना पहिल्याच्यापेक्षा थोडी बरी वाटते, साफसफाई वगैरे दिसते. गेटवरती जे 25-25 रुपये चार्जेस लावलेत ना ते वाढवले तरी चालतील. कारण सांगा, इथं पहिली गोष्ट म्हणजे इथं स्वच्छता राखली पाहिजे. जोपर्यंत आतमध्ये स्वच्छता राहणार नाही बाहेरचं काय अर्थच नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही 10 रुपये जास्त घ्या पण आतमध्ये स्वच्छता चांगली ठेवा. आता वरती चाललो आहे मित्रांनो आपण. वरती आहे मेंढा तोफ आहे, तोफचं नाव आहे मेंढा तोफ. जी तोफ ह्या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे. आणि त्या मेंढा तोफचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे जितकी पण त्याची माहिती आहे ती खाली हे दिलेली आहे. मी तुम्हाला ही माहिती पण शेअर करेन. ही जी मेंढा तोफ आहे ना मित्रांनो तुम्ही बघू शकता, दुश्मनाला ना एका झटक्यात
इथून तिथपर्यंत ते जे 4 मिनार आहेत त्याच्या पुढंपर्यंत जात असेल बहुतेक, अंदाज लावतोय मी असा, आणि पूर्ण दुश्मनाला घायल करत असेल. पण त्याच्या अगोदर जे तोप चालवतात ना त्यांची पूर्ण बत्त्या गुल होत असतील ह्या लोकेशनला. म्हणजे बरोबरच आहे ना, इतकी मोठी तोप चालवणं म्हणजे जोक तर आहे नाही. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे खाली, आणि मी तुम्हाला सगळ्यात पहिलं त्या मेंढा तोपचं जे आहे ना ते वैशिष्ट्य तिथं दाखवतो, त्याचा एक फोटो वगैरे काढतो. त्याच्या अगोदर हे स्कॅन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दौलताबाद किल्ल्याची जे पूर्ण डिटेलिंग इथं पाहायला भेटेल. तर मित्रांनो तुम्ही आता मेंढा तोप वगैरे बघितलीच आहे. आता आपण जे आता इथं चाललो आहे, आणि हे जो ब्रिज आहे ना, हे ब्रिज आणि जे खालचं तुम्हाला पाणी दिसतंय ना, या पाण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, याची एक वेगळी गोष्ट आहे. ही पण मी तुमच्यासोबत शेअर करीन याच व्हिडिओमध्ये, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण आता सगळ्यात पहिला आपण जाणार आहे अंधेर मार्ग, म्हणजे इथला जो आहे अंधेर मार्ग, जो की एकदम भयंकर मार्ग आहे, जो सैनिक म्हणजे दुश्मन सैनिकांसाठी सगळ्यात घातक मार्ग याला म्हणतात. कारण ज्या वेळेस दुश्मन तर असा आतमध्ये येऊच शकत नाही, जर सपोज दुश्मन कसा बसा करून आतमध्ये आलाच तर दुश्मनासाठी हा सगळ्यात डेंजर मार्ग आहे मित्रांनो. कारण का, जर तो इथनं जरी सुटला आणि कसा बसा इथपर्यंत आला तर या अंधेर मार्गामध्ये जेव्हा तो जातो ना तेव्हा तो तिथं हरवल्यासारखा. आता कसं आहे, आता आपल्याकडे मोबाईल वगैरे फ्लॅश वगैरे लावून जातो, नाही तर आता तिथं सोय केलेली आहे सिस्टीम वगैरे, म्हणजे कसं लाईट वगैरे फिटिंग केलं आहे ते दिसतात. पण त्यावेळेस तसं काही दिसत नव्हतं, तो भूलभुलैया असल्यासारखा आहे. अंधेर मार्ग म्हणजे दुसरा भूलभुलैया आहे, आणि या भूलभुलैयामध्ये फक्त एकच आशाची किरण म्हणजे ही. पण हा पण त्यांच्यासाठी सगळ्यात घातक ठरायचा, कारण आतमधून तिथनं जर दुश्मन सैनिक जर तिथनं आला तर वरनं त्याच्या अंगावरती उकळलेलं तेल ओतण्यात यायचं आणि त्याचा जागीच मृत्यू व्हायचा मित्रांनो. इतकं भयंकर सिस्टम होतं त्यावेळेसचं. पण आता आता इथं लाईट वगैरे लावलेले तुम्ही बघू शकता. या बघा आतमधल्या साईडला पण गुप्त मार्ग होते काही, हे बघा इथं वरती जे दिसत आहेत लाईट वगैरे लावलेले, पण ते आता रिन्यू केलेले आहे, कारण का जे लहान वगैरे मुले आहेत ते घाबरून जाऊ नये. आता ह्या वेळेस मी दौलताबादच्या किल्ल्याला गेलो आहे, खोटं नाही बोलणार, एक नंबर म्हणजे एक नंबर. का म्हणतोय मित्रांनो, इथं साफसफाई पण तशीच ठेवलेली आहे. त्याच्यानंतरला आता इथं जे आहेत ना, इथं एकदम व्यवस्थित, जे पहिलं हे करत होते पण त्यांनी पण आता थोडं शिवभक्ती दाखवली आपली, आणि त्यांनी पण चांगलं काम केलं आहे. ज्यांनी पण इथं एकदम व्यवस्थित काम वगैरे करून हे सगळं म्हणजे इथलं जे एन्व्हायरमेंट आहे हे थुकणं वगैरे बंद केलेले आहे. जागी आपल्याला हे दिसतील स्पॉट दिसतील, काय कचराकुंड्या वगैरे दिसतील. स्पॉट म्हणजे कचराकुंडीचा स्पॉट वगैरे दिसेल, जिथं तुम्ही कचरा वगैरे टाकू शकता. आणि त्या पण लोकांनी भरपूर ब्रिज दाखवला. त्याचं वैशिष्ट्य असं आहे का, हा जो डोंगर आहे ना, डोंगराला फाडून एक खालच्या साईडने एक दरी तयार केलेली आहे. जर दुश्मन सैनिक येत असेल तर दरीत पडावा, आणि दरीमध्ये मगरी वगैरे सोडलेल्या होत्या, त्या मगरी त्यांना तिथं जागीच खाऊन टाकायच्या. हा जो आहे हा जसा जंजिरा किल्ला तुम्हाला माहीत असेल, जंजी किल्ला जो समुद्रामधला आहे, त्याच्यानंतरून म्हणजे मला जसं समजतं त्याच्यानंतर हा जो दौलताबादचा किल्ला आहे हा 2 नंबरला सगळ्यात सेफेस्ट किल्ला होता. कारण इथं दुश्मन येणं म्हणजे नाच्या बरोबर होतं डायरेक्ट, आणि आतमध्येपर्यंत दुश्मन कसा येऊ शकत नव्हता. इतका हा बेस्ट किल्ला आहे. याला सगळीकडनं सेफ्टी वगैरे होती, आणि बाहेरच्या सगळ्या साईडनं जे आहे ना ह्याला हे होता, काय म्हणतात त्याला, भिंता होत्या, मोठमोठ्या भिंता होत्या. आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट, आता आपण जास्त वर काय जाणार नाही, कारण आता आपल्यासोबत कसं आहे म्हणजे आपण कसं फॅमिली ट्रिपमध्ये आलो आहे. जर पोरं असतो तर मग आपण 100% वरती भेट दिली असती. पण आपण जेवढं फिरलो आहे याची मी चांगल्यापैकी तुम्हाला जर माहिती दिली असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक वगैरे करा, सबस्क्राईब वगैरे करा. आता मित्रांनो हा एवढाच हे करून आपण डायरेक्टली जाणार आहे घरी. मित्रांनो आज आपले 3 लोकेशन होते. पहिला होता भद्रा मारुतीचा, दुसरा होता कृष्णेश्वर, आणि तिसरा होता खुलताबाद म्हणजे देवगिरी फॉर्ट. पण मित्रांनो विषय काय झाला, आपण 2 ठिकाणी गेलो, पण 2 ठिकाणी दर्शन जे आहे ना आपलं फक्त पहिल्या ठिकाणी चांगलं झालं ना. भद्रा मारुतीला दर्शन चांगलं झालं, कृष्णेश्वरला आपल्याला मुख दर्शनच घ्यावं लागलं, ते पण नाही भेटलं कारण इतकी गर्दी होती. आणि मागच्या साईडनं जे होतं दर्शन घेण्यासाठी तिकडचा दरवाजा तो छोटावाला बंद केला होता कृष्णेश्वरचा. त्याच्यामुळे आपण तिथं डायरेक्टली मंदिराचं दर्शन घेऊन साईडला महादेवाच्या मंदिराच्या साईडला तिथे येऊन बसलो होतो. तिथं प्रसाद वगैरे ग्रहण केला, आणि त्याच्यानंतरला आपण डायरेक्टली दौलताबादचा किल्ला पाहायला आलो. तर मित्रांनो हा जो किल्ला आहे तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि विषय कसा आहे, माझा जो व्हिडिओ आहे ना हे मी आता सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर वगैरे कमी आहेत, मला फॉलोवर वगैरे कमी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी बोलण्याची लँग्वेज आहे ना ती
ती थोडीशी वाईड येते. त्याच्यामुळं मित्रांनो माझे बोलण्याची लँग्वेजला तुम्ही हे करू नका, म्हणजे निगेटिव्ह कमेंट करू नका का बोलण्याची लँग्वेज कशी आहे काय नाही. कारण मी माझ्या लँग्वेजमध्ये बोलून मी तुमच्यासोबत इथली जी गोष्ट आहे इथल्या गोष्टी शेअर करतोय. आणि हा जो लोकेशन आहे या लोकेशनबद्दलची माहिती मी तुम्हाला माझ्या लँग्वेजमध्येच सांगतोय. कारण मला जे आहे ना, मला ही लँग्वेज चांगल्या पद्धतीने येते. मला दुसरी लँग्वेज काय व्यवस्थित जमत नाही. हिंदीमध्ये प्रयत्न केला होता, पण हिंदीमध्ये पण भरपूर ठिकाणी अडकत होतो. पण शेवटी आपल्याला आपलीच लँग्वेज जमते असं म्हणतात ना, तर त्या हिशोबाने मला ह्या लँग्वेजवरती गर्व आहे. कारण मी मराठी माणूस आहे आणि मला ही मराठी भाषा बोलता येते. पण मित्रांनो विषय कसा आहे, काही लोकांचा निगेटिव्ह कमेंट वगैरे असतात का बाबा तू असं कसं बोलला, हे कसं बोलला. त्याच्यामुळं मित्रांनो निगेटिव्ह कमेंट काय करू नका. कारण माझ्या परीने जसं होईल तसं मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुम्हाला तसं काय वाटलं तर तुम्ही कमेंट करा, निगेटिव्ह तर निगेटिव्ह कमेंट करा, म्हणजे मला समजेल की नेमकं लँग्वेज सुधारवायची आहे का आपलं काय बोलण्याचा टोन सुधारवायचा आहे. मग मित्रांनो जोपर्यंत तुम्ही मला अशी कमेंट वगैरे काही करणार नाही तोपर्यंत मला काही समजणार नाही. आणि नक्की कमेंट वगैरे करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. हा जो ब्लॉग आहे तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर मला सांगा नेमकं ब्लॉग वगैरे कसा आहे. थँक्यू.